नमस्कार, मी डॉक्टर क्षितिजा सिंपल आयुर्वेदमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत। आयुर्वेद शास्त्रानुसार आपण घेतलेल्या अन्नाचं व्यवस्थित पचन झालं की त्याचं जे विभाजन आहे ते सार आणि किट्ट भागामध्ये होतं। त्यातील सार भागापासून रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा हे सप्तधातू म्हणजेच आपल्या थोडक्यात शरीराचं धारण करणारे जे चांगले घटक आहेत त्यामध्ये, आणि किट्ट म्हणजेच मलभाग त्यामध्ये तीन सांगितलेले आहेत। मूत्र, पुरुष म्हणजे शौच, आणि स्वेद म्हणजेच घाम। म्हणून आपल्याला जर का कायम निरोगी राहायचं असेल तर जसं रोजच्या रोज आपण अन्न सेवन करतो त्याच पद्धतीने हे जे मल आहेत म्हणजेच टाकाऊ घटक, शरीराला नको असलेले पदार्थ, टॉक्झिन्स, विषारी घटक, तर हे देखील रोजच्या रोज नैसर्गिकरित्या शरीराबाहेर काढणं आवश्यक आहे। म्हणजेच रोजच्या रोज पोट साफ होणं देखील खूप गरजेचं आहे। आयुर्वेदामध्ये स्वस्थ म्हणजेच निरोगी कोणाला म्हणायचं यासाठी एक सूत्र आलेलं आहे। समदोषः समाग्निश्च समधातू मलक्रियाः प्रसन्न आत्मेंद्रिय मनः स्वस्थ इत्यभिधीयते। म्हणजेच ज्याचे समदोष म्हणजे वात, पित्त, कफ हे तीनही दोष सम बॅलन्स अवस्थेमध्ये आहेत। सम अग्नी म्हणजे ज्याला चांगली कडकडून भूक लागते, आणि समधातू म्हणजे मगाशी सांगितल्याप्रमाणे जे 7 धातू आहेत ते व्यवस्थित असतील, आणि मल जे आपण 3 मल पाहिले ते देखील रोजच्या रोज नैसर्गिकरित्या कुठलाही त्रास न होता शरीराबाहेर पडत असतील तरच तो व्यक्ती स्वस्थ निरोगी म्हटला जातो। त्याचे जे मन, आत्मा, इंद्रिय आहेत ते देखील कायम प्रसन्न राहतात। जसं की आपल्या घरामध्ये रोजचा जो कचरा आहे तो आपण बाहेर काढला तरच ते घर जे आहे ते प्रसन्न, स्वच्छ असं आपल्याला वाटतं। अगदी त्याच पद्धतीने ज्या व्यक्तीच्या शरीरातून हे जे मल आहे ते व्यवस्थितपणे बाहेर पडतात त्या व्यक्तीचं देखील मन, आत्मा, इंद्रिय म्हणजेच पूर्ण शरीर, मन हे दोन्हीही प्रसन्न, कार्यक्षम देखील राहतं। परंतु बरेचसे असे पेशंट्स आहेत की म्हणजे त्यांना माहीतच नसतं की पोट साफ होतंय की नाही। सकाळी एकदा शौचाला जाऊन आलं किंवा काही जणांचं एक दिवसाआड होतं, आठवड्यातून फक्त एकदा दोनदा अशीच मलप्रवृत्ती होते। तर नेमकी प्राकृत मलप्रवृत्ती कशाला म्हणायची यासाठी देखील आयुर्वेद शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे की पोट साफ होणं ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे। नेचर्स कॉल ज्याला म्हटलं जातं। म्हणजे त्यासाठी कुठलाही जोर लावणं किंवा औषध किंवा चहा, कॉफी, तंबाखू यांचं सेवन न करता 24 तासांमध्ये 1 ते जास्तीत जास्त 2 वेळा मलप्रवृत्ती होत असेल, तोही जो मल आहे तो कुठल्याही पद्धतीने कडक किंवा चिकट, भसरट, पातळ अशी मलप्रवृत्ती न होता जसं की आयडियल मलप्रवृत्ती म्हणजे सांगितलेली आहे की केळाचं जसं सालापासून गर हा एकसंधपणे कुठल्याही त्रासाशिवाय बाहेर पडतो, तशाच पद्धतीने आपला जो मल आहे तो गुदद्वाराच्या भित्तिकांपासून बाहेर आला पाहिजे। शौचाला जाऊन आल्यानंतर तुम्हाला समाधान म्हणजे पोट, पूर्ण शरीरामध्येच हलकेपणा हा जर का आला तरच ती जी मलप्रवृत्ती आहे ती प्राकृत समजली जाते। रोज पोट साफ होणं किती आवश्यक आहे हे तर तुमच्या लक्षात आलं असेलच। त्याचं महत्त्व ते ओळखायचं कसं हे देखील आपण पाहिलं। आता हे जर का हा जो त्रास आहे कॉन्स्टिपेशन, मलबद्धतेचा, हा जर का आपण बरेच दिवस अंगावर काढला तर त्याचे शरीरावर किती मोठे परिणाम होऊ शकतात। म्हणजे 5 गंभीर असे आजार आहेत की ते तुम्हाला होण्याचा जो धोका आहे तो वाढतो, किंवा ऑलरेडी तुम्हाला ते आजार असतील आणि त्यासाठी कितीही ट्रीटमेंट घेताय, उपाय करताय, पण पोट साफ होत नसेल तर तो जो आजार आहे तो पूर्णतः मुळापासून बरा होणार नाही, हे लक्षात घेणं गरजेचं आहे। तर त्या आजारांमध्ये सगळ्यात पहिलं म्हणजे की जर का तुम्हाला खूप कडक शौचाला होत असेल, वारंवार शौचाला जाऊनही त्याचं समाधान होत नसेल, तर तुम्हाला म्हणजे आपल्या सर्वांनाच माहिती आहे की पाईल्स, मूळव्याध होणं, किंवा फिशर, भगंदर, फिशुला यासारखे आजार जे आहेत ते होतात। शौचाच्या ठिकाणी जळजळ होणं किंवा रक्त पडणं, काही अगदी रेअर केसेसमध्ये रेक्टमचा कॅन्सर होण्याचा सुद्धा धोका जो आहे तो अशा ह्या प्रोलॉंग कॉन्स्टिपेशनमुळे वाढतो। आणि हे जे आजार आहेत हे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे ट्रान्सफर होतात। म्हणजे तुमच्या आई वडिलांना, आजी आजोबांना त्रास असेल तर तुमच्या
मुलांना देखील होण्याचा धोका वाढतो, त्यामुळे हे टाळणं खूप गरजेचं आहे. दुसरं जे आयुर्वेद शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे, या एव अस्थिधरा कला सा एव पुरुषधरा कला. अस्थि म्हणजेच आपली हाडं, सांधे, आणि पुरुषधरा कला म्हणजे आपलं पोट साफ होण्याची प्रक्रिया, शौच जो आहे तो बाहेर पडण्याची प्रक्रिया, ही जर का बिघडली तर अस्थिधरा कला म्हणजेच आपले जे हाडं, सांधे आहेत ते त्यांच्याशी संबंधित जे आजार आहेत, संधिवात, आमवात, ऑस्टिओपोरोसिस, कारण वायूची दृष्टी सांगितलेली आहे. वात जो आहे तो हाडांच्या आश्रयाने राहत असतो, आणि जर का तुमचं पोट व्यवस्थित साफ नाही झालं तर हे जे वाताचे विकार आहेत, अपान वायूची दृष्टी झाल्यामुळे ते होण्याचा धोका देखील वाढतो. तिसरं म्हणजे की पोट साफ न झाल्यामुळे हे जे टॉक्झिन्स आहेत, विषारी घटक आहेत, किंवा एक्स्ट्राची जी हीट निर्माण झालेली आहे बॉडीमध्ये, ती बाहेर काढली जात नाही, पुन्हा तशीच रक्तामध्ये शोषली जाते, मिसळली जाते. त्यामुळे रक्त जे आहे ते दूषित होतं, आणि त्यामुळेच स्किन प्रॉब्लेम्स, त्वचा विकार विविध, त्यामध्ये फंगल इन्फेक्शन्स होणं, सोरियासिस, कोड, किंवा साधे तुमचे पिंपल्स, वांगाचे डाग. म्हणजे तुम्ही कितीही ट्रीटमेंट घेताय, कितीही उपाय करताय, पथ्य पाळताय, पण जर का तुमचं पोट व्यवस्थित साफ होत नसेल तर हे जे तुमचे त्वचा विकार आहेत हे देखील मुळापासून बरे होणार नाहीत. कायम त्यासाठी तुम्हाला ट्रीटमेंट घेत राहावी लागेल. त्यामुळे याकडे देखील दुर्लक्ष करणं हे चुकीचं आहे. म्हणजे की वजन, चरबी जी आहे ती वाढते, विशेषतः पोटावर फॅट वाढल्यासारखं किंवा पोट फुगल्यासारखं वाटतं, ब्लोटिंग ज्याला म्हटलं जातं. म्हणजे जर का तुम्हाला पोटाचा घेर कमी करायचा असेल, वजन कमी करायचं असेल तर ही गोष्ट देखील लक्षात घेणं गरजेचं आहे. पुढचं म्हणजे की वाताचे आयुर्वेद शास्त्रामध्ये प्राण, व्यान, उदान, समान आणि अपान असे 5 प्रकार सांगितलेले आहेत. तर त्यातील अपान वायू जो आहे त्याचं कार्य हे, हा जो मल आहे हा शरीराबाहेर काढून टाकणं, किंवा या मलासोबत तो जो अपान वायू आहे दूषित झालेला तो देखील शरीराबाहेर काढला जातो. पोट साफ नाही झालं तर अपान वायू तर स्वतः बिघडतोच, त्यासोबतच आपल्या हृदयाच्या ठिकाणी व्यान वायू असतो असं सांगितलेलं आहे. व्यान वायूची दृष्टी करून आपल्याला हार्ट अटॅकचा धोका, म्हणजे छातीवर प्रेशर आल्यासारखं जे आपल्याला वाटतं, छाती पिळवटल्याप्रमाणे वेदना होतात, आणि त्यातूनच मग हार्ट अटॅक किंवा मायोकार्डियल इन्फेक्शन्स वगैरे, तर याचा जो धोका आहे तो देखील वाढतो. 5वं म्हणजे आपल्या पोटातली आतड्यांमधली घाण जी आहे, जो मल आहे तो वेळच्या वेळी बाहेर नाही काढून टाकला, तो तसाच त्या ठिकाणी साठत गेला तर कुठली गोष्ट एका ठिकाणी साठली की त्यातून फर्मेंटेशन होतं, तो जो मल आहे तो आंबण्याची प्रक्रिया सुरू होते, त्यातून दुर्गंधीयुक्त गॅसेस तर तयार होतातच. त्यासोबतच मुख दुर्गंधी म्हणजे तोंडाला खूप जास्त असा घाण वास येणं, सतत सुस्तावल्यासारखं वाटणं, आळस येणं, डोकेदुखी, मायग्रेनचा त्रास, त्यासोबतच त्वचा, केस जे आहे ते देखील निस्तेज दिसतात, स्किन ग्लो तुम्हाला मिळू शकत नाही, सतत आपल्या ज्या पिंढऱ्या आहेत, पोटऱ्या आहेत त्या देखील दुखत राहतात. म्हणजे हे सर्व त्रास असतील, त्यासाठी कुठलीही ट्रीटमेंट घेताय तर त्रास मुळापासून बरा करायचा असेल तर तुमचं पोट आधी व्यवस्थित साफ होतंय का याकडे लक्ष जरूर द्या. किंवा हे त्रास होऊ नये तसं वाटत असेल तरी देखील रोजच्या रोज पोट तुमचं व्यवस्थितपणे साफ होणं गरजेचं आहे. तर आजच्या भागामध्ये आपण ही जी माहिती पाहिली ती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, इतरांसोबत शेअर करा, आणि येणाऱ्या भागामध्ये आपण पोट साफ न होण्याची कारणं आणि त्यासाठी कितीही म्हणजे जुना तुम्हाला त्रास असेल तरी देखील अतिशय रामबाण असे घरगुती उपाय कोणते आहेत हे देखील पुढील भागामध्ये पाहणारच आहोत. आणि तो भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब जरूर करून ठेवा, जेणेकरून त्याचं जे नोटिफिकेशन आहे ते देखील लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचेल. आजचा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.